श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्त गुरु महाराजाचे अत्यंत प्रभावशाली असे घोर कष्टोद्धरण स्तोत्राविषयी माहिती पाहणार आहोत. तर बघा, आपल्या आयुष्यात कधी कधी खूप संकटे येतात, अडचणी येतात, तर खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही आपल्याला यश येत नाही, किंवा कुणीतरी आपल्यावर खोटा आरोप केला असेल, किंवा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात खूप त्रास आहे, मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे. अशा असंख्य अडचणीवर अत्यंत प्रभावशाली असा उपाय म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. हा स्तोत्र जर आपण पठण केला तर 100% आपल्याला ज्या काही समस्या अडचणी असतील त्या सुटणार आहे. तर बघा, आपण आपले जीवन सुखाचे जगण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, पण खूप काळ कष्ट करूनही आपल्याला मनासारखे जीवन जगता येत नाही. कामाच्या ठिकाणी खूप अडचणी आहेत, किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असेल, किंवा मानसिक त्रास दिला जात असेल, तर बघा, या स्तोत्रामध्ये इतकी ताकद आहे की आपल्याला ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील यातून बाहेर काढण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तर बघा, महिला असो किंवा पुरुष असो किंवा विद्यार्थी असतील, प्रत्येकाच्या जीवनात अडचणीवर हे स्तोत्र खूप प्रभावी आहे. बघा, ज्या महिला कामाला जातात किंवा मोठा व्यवसाय आहे, घर सांभाळून हे सर्व करत असतात, पण हे सर्व काम करत असताना मानसिक त्रासातून अनेक महिलांना जावे लागते. तर अशा महिलांनी हे स्तोत्र पठण केले पाहिजे. तर मुलं मुली असतील, त्यांच्याही जीवनामध्ये विवाहाविषयी किंवा अभ्यासाविषयी किंवा करिअरच्या बाबतीत अनेक अडचणी येत असतात. तर अशा अनेक अडचणीवर एक प्रभावी उपाय म्हणजे हे प्रभावी स्तोत्र आहे. आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, कितीही मोठे संकट येऊ द्या, दत्त महाराजांच्या सेवेमुळे आपल्या जीवनात नक्कीच चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. तर बघा, श्री दत्त स्वामी महाराजांना शरण गेल्यानंतर आपल्या जीवनात कुठलीही समस्या राहत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जर सेवा केली तर आपले सर्व संकटे, अडचणी, दुःख आपल्या आयुष्यात राहणार नाही. तर बघा, हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र अत्यंत प्रभावीशाली स्तोत्र आहे. जो कोणी श्रद्धेने आणि विश्वासाने या स्तोत्राचे पठण करतो तो दत्त महाराजांना प्रिय होतो. तसेच जो कोणी स्तोत्र श्रद्धेने आणि विश्वासाने पठण करतो त्याच्या जीवनातील कितीही भयंकर संकट असू द्या किंवा कितीही वाईट परिस्थिती असू द्या, त्या स्तोत्राचे पठण केल्याने कुठलीच समस्या किंवा अडचण त्या व्यक्तीच्या जीवनात राहत नाही, किंवा त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचे बळ दत्त गुरु महाराज आपल्याला देत असतात. म्हणून हा प्रभावशाली स्तोत्र आपण नित्य पठण करायचं आहे. त्याचबरोबर बघा, स्तोत्राचे पठण कशा प्रकारचे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, हे स्तोत्र पठण आपल्याला 108 वेळा करायचे आहे. हे स्तोत्र खूप छोटे आहे. एक वेळा पठण करण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 मिनिट लागतो. म्हणून हे स्तोत्र आपण रोज 108 वेळा स्तोत्र पठण केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यात चमत्कार कसा घडतो याची जाणीव होते. तर एवढा प्रभावशाली हे स्तोत्र आहे. तर हे स्तोत्र आपल्याला कुठे मिळेल? तर बघा, गुरुचरित्र पारायणाचे 14वा 18वा अध्यायाचे जे पुस्तक आहे ना, त्याच्या पाठीमागे हे आपल्याला मिळून जाते. जर आपल्याकडे जे पुस्तक जर नसेल तर गुगलवर सर्च करूनही आपल्याला मिळून जाईल. तर हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे. तर आपल्याला पहिल्यांदा म्हणताना शब्द उच्चारताना त्रास होईल, म्हणून आपण जर यूट्यूबवर सर्च करून 2-3 वेळेस ऐकले तर आपल्याला म्हणण्याचा सराव होतो. तर आपल्याला शब्द उच्चारताना आपल्याला नंतर सोपे होत जाईल. तर बघा, ही सेवा गुरुवारपासून चालू करू शकतो, किंवा कुठल्याही दिवशी श्रद्धेने आणि विश्वासानेही आपण सेवा करू शकतो. तर बघा, ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे. जर संकल्प करून ही सेवा चालू केली तर आपल्याकडून ती रेग्युलरली चालू राहते. म्हणून कुठलाही खंड न पडू देता ही सेवा आपण केली तर नक्कीच आपल्याला आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू शकतात. तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यासाठी ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.